शहरातील सुभाषनगर परिसरात शुक्रवार रात्री घडलेल्या एका खळबळजनक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। समीर इब्राहिम शेख शाह या तरुणाचा शाहरुख खान रशीद खान राहणार सुभाषनगर किनवट या आरोपीने निगृहीत खून केल्याची घटना रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार समीर शाह हा रात्री घराकडे परतत असताना सलमान खान रशीद खान राहणार सुभाषनगर किनवट याने समीर शाहच्या डोक्यावर लाकडाने जोरदार हल्ला केला। त्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला। त्यानंतर आरोपीने परिसरातील मोठा दगड उचलून थेट त्याच्या डोक्यात घातला, ज्यामुळे गंभीर दुखापत झाली। परिसरातील नागरिकांनी तातडीने समीर याला रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलवण्यात आलं, मात्र प्रवासादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि केवळ 4 तासांच्या आत आरोपी सलमान खान रशीद खान याला सुभाषनगर ते गोकुंदा मार्गावरील मोकळ्या जागेतील झुडपातून अटक करण्यात यश मिळवलं। तरी फिर्यादी रझियाबी इब्राहिम शाह शेख यांच्या फिर्यादीवरून दिनांक 19 रोजी गुन्हा नंबर 112/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मळघने तथा पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देविदास चोपडे करीत आहेत।